फेस्टिवल सीझनसाठी आज आपण बनवतो एकदम इन्स्टंट होणारी अशी रसमलाई. इथे मी एक लिंबू घेतला आहे, त्याचा फक्त आपल्याला रस वापरायचा आहे. त्यामध्ये मी ॲड केले 2 टेबलस्पून पाणी. लिंबाच्या जागी तुम्ही व्हिनेगर किंवा इथे सिट्रिक ॲसिड घेऊ शकतात. 1 लिटर दूध गरम केलं आहे, गॅस बंद केलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला लिंबाचं मिश्रण टाकायचं आहे. दूध फाटल्यानंतर आपल्याला ह्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे. एक मलमलचं कापड घ्यायचं आहे आणि हे जे दूध फाटलेलं होतं त्याच्यातलं तयार झालेलं जे पनीर आहे ते फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि पाणी यातलं आपल्याला फेकून द्यायचं आहे. हे जे तयार झालेलं आहे याला पनीर किंवा छेना बोललं जातं. आता ह्या पनीरला आंबटपणा लागलेला आहे, त्यामुळे स्वच्छ पाणी टाकून याला आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. तयार झाल्यानंतर आपण हे जे नॅपकिन आहे याला घट्ट बांधून ह्याच्यातलं जे अतिरिक्त पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये 1 टेबलस्पून साखर घेतले, त्याच्यामध्ये हा तयार झालेला छेना टाकायचा आहे आणि हाताने चांगला तो मळून घ्यायचा आहे. याचे तुम्हाला आवडेल त्या आकाराचे लहान लहान पीसेस करायचे. इथे 1 लिटर दूध तापत ठेवलं होतं, त्यामध्ये परत मी 10 टेबलस्पून साखर टाकली होती. दूध चांगलं उकळल्यानंतर हे तयार झालेले पीसेस आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. पहिल्यांदा 10 मिनटं फास्ट गॅसवरती आणि 10 मिनटं स्लो गॅसवरती हे इन्स्टंट रसमलाई आपल्याला चांगली उकळून द्यायची आहे. यामध्ये थोडंसं केशरचं दूध घातले, ड्रायफ्रूट्स घातलेत. तयार झाले अप्रतिम चवीची झटपट होणारी रसमलाई. रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा.